नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज तसेच शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनल मध्ये मी वरखाली आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं नवतूमधून कसा तोड निघतो आणि ते पण चालू आहे. नवतूमधून तोड आणखीन निघणं आपलं त्या नवतूमधून तोड निघणं आणखीन चालू आहे. कोणती औषधं फवारली होती आणि शेतकरी मित्र, आपण त्या औषधं फवारल्यानंतर आपल्या झाडाला आता रिझल्ट कसा आलाय पाहू शकता. कारण त्या टायमाला आपण टाटाचं कॉन्टॉप, कॉम्प्युटर सुपर, ताबोली आणि 0-0-52-34 हे विद्राव्य खत आपण टाकलं होतं आणि फवारणी केली. तर शेतकरी मित्र, आता आपल्याला काय करायचंय, हे आता फवारणी ह्यासाठी घ्यायची, ते आपल्या झाडावरील आंबा जो माल लागलाय तो पिवळा पडून गळू नये ह्यासाठी आता आपल्याला फवारणी घ्यायची. तर शेतकरी मित्र, यासाठी आपल्याला टाटाचं कॉम्प्युटर देखील घ्यायचंय, टाटाचं कॉन्टॉप देखील घ्यायचंय, कॉम्प्युटर सुपर देखील घ्यायचंय आपल्याला आणि 0-52-34 नसता 13-40-13 या दोन्ही पैकी एक खत कोणत्या विद्राव्य खत घेतलं तरी चालतंय. आणि इजी स्टीम हे एक टॉनिक आहे, फुल इजी स्टीम हे एक टॉनिक आहे आणि ते आंब्याचा माल गळू नये म्हणून कार्य करतं. आंबा लागलेला पिवळापणा जास्त होऊन आंबा गळू नये हे ते कार्य करतं. त्यासाठी आता आपल्याला ही फवारणी घ्यायची येणार 1-2 दिवसात. परंतु शेतकऱ्यांमध्ये तत्पूर्वी आपण जे मागच्या 2-3 फवारण्या केल्या होत्या त्यात आंबा कसा सेटिंग झाला हे आपण पाहू शकतो. शेतकरी मित्र, हा बघा, हे पहा आंबा, हा बघा, हे एका फांटीला कमीत कमी 20-25 आंबा सध्या तरी, हा बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 बारीक बारीक आणखी इथं असे जवळजवळ 20-25 आंबे होते सेट झाले. ते आपण पाहू शकतो. शेतकरी मित्र, इकडे पण पहा, हा बघा, हे कसे आंबे चांगले सुपारीने आपल्या चांगले हरभऱ्याने आंबे लागले ते, हा बघा, हे हरभऱ्याने आंबे लागले ते, हे खाल्लं देखील, हा बघा, हे असे म्हणजे लई चांगल्या प्रकारे सेट झालाय. आणि शेतकरी मित्र, हे पहा, आणि ह्याच्यामध्ये हे असा पिवळापणा येऊ नये, हे असा पिवळापणा येऊन गळू नये. तर यातल्या कारण का इतका माल सेट झाल्यावर हे फांटीच राहणं कठीण आहे. पण हे जो पिवळा झालेला आंबा आहे बारीक, तो गळून जाऊ नये त्यासाठी आपल्याला इजी स्टीम हे औषध टॉनिक आपल्या त्या येणाऱ्या वधीच्या फवारणीमध्ये फवारायचे. कारण त्यातून म्हणजे हे माल गळणार नाही आणि आपण आधी औषध जे फवारले होते का, आपला माल सेट व्हावा, आंबे जास्त चांगले लागावत. आपल्या झाडाला आता सुद्धा चांगल्यापैकी आंबे लागलेत आणि आता परत हे लागलेले आंबे गळू नये म्हणून आपल्याला हे 4-5 औषध फवारायचे. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो शेतकरी मित्र, आणि आपल्याला रिझल्ट आल्यानंतरच, जर रिझल्ट येईल त्याच वेळेस तुम्हाला मी सांगतोय की हे औषध फवारा, तरच त्याच्यामुळे शेतकरी मित्र आपण काही चुकीचं सांगणार नाहीत. कारण जो मला रिझल्ट आलाय तो सांगतोय. तर आपल्याला आता ह्या फवारणीला आंबा गळ होऊ नये म्हणून काय करायचंय, कॉम्प्युटर सुपर घ्यायचंय, टाटाचं कॉन्टॉप घ्यायचंय, 0-52-34 किंवा 13-40-13 हे विद्राव्य खत घ्यायचंय, इजी स्टीम एक टॉनिक घ्यायचंय आणि पूर्ण फवारणी आता करायची. म्हणजे त्यामुळे काय होणार, हे जे बारीक आंबे आहेत ना पिवळे पडून ते गळणार नाहीत. त्यासाठी शेतकरी मित्र, हे आपण त्याचे 2 फवारण्या केलेल्या इतकं त्याचा रिझल्ट आहे आणि बाकी झाडाला तोड देखील तसंच प्रमाणात मिळेल आहे. अशी ताजी माहिती प्रत्येक फवारणीची भेटण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.